पहा मला गुपचूप शूट करावं लागतं कबुतरांचा थवा. असा मजा येते तो कबुतरांचा थवा. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. करत आहे ब्लॉगची सुरुवात. त्याआधी तुम्हा सर्वांना ससने प्रेमपूर्वक नमस्कार. थंडगार धोधो पावसाच्या धोधो शुभेच्छा. हे पहा दुपारचे किती वाजले? 12:20-25 व्हायला आलेत. कारण का फार लेट झालं. चहा आता घेता तुम्ही विचार केला असं आता एवढं उशिरा कसं काय चहा घेतला? आम्ही भिजून आलो म्हणजे थोडं थंड थंड वाटलं. खरं तर नाश्त्याची किंवा जेवणाची वेळ आहे. आम्ही गेलो होतो जरा बाहेर, सगळे गेलो, पूर्ण फॅमिली गेलो होतो. मग तिथून कोण कुठे गेलं, कोण कोणाच्या कामाच्या निमित्त जसं जसं ऑफिसचं वेळ असेल ते कोणी ऑफिसला गेले. आम्ही दोघी घरी आलो. घरी आले मी म्हटलं आधी आपल्याला काहीतरी काय खावा. चहा केला. आज आम्ही चहामध्ये मी चपाती खाल्लेली आहे. आता 12:30 वाजले, 12:25 झाले. आता चहा चपाती खाल्लेली आहे. जरा बरं वाटलं. काहीतरी वेगळं कधीतरी. मला आठवत नाही आहे मी केव्हा चहामध्ये चपाती खाल्ली असावी. कारण की एवढं सकाळी करायलाच होत नाही ना तिकडे. इथे करते पण इथे काय खाऊशी वाटत नाही एवढं सकाळी. आपल्याला फार कामं असतात. चहा वगैरे घेतो, बाकीचे कामं होतात आपले म्हणूनसाठी. पण आता मी बऱ्याच महिन्यातनं बऱ्याच दिवसातनं चहा चपाती खाल्ली. खूप छान लागली. पूर्ण एक चपाती खाल्ली चहाबरोबर. पण हीच चपात्या पण चांगल्या रट्टून मोठ्याच्या मोठ्या चपात्या असतात. छोट्या बिट्या चपात्या मी करत नाही. कधी कधी करते, फुलक्या रोट्या करते अशा. आपल्या रुमाली घडीच्या रोट्या चपाती असतात. पूर्ण एक चपाती खाल्लेली आहे. 12:30 वाजले. आता थोड्या वेळानंतर मी जेवणार आहे. किमान तासभर तरी मला लागेल. बाहेर मी गेली होती, तिकडचं काहीच मी शूट करू शकले नाही कारण पाऊस थांबायचं नावच घेत नाही आहे. आता मी तुम्हाला म्हटलं माझ्या यूट्यूब फॅमिलीला काहीतरी दाखवावं बाहेरचं. पाऊसच थांबायचं नाव घेत नाही आहे. असं पुन्हा दाखवेन. उद्या जायचंच आहे आपल्याला तिकडे, परत उद्या दाखवेन. मित्रांनो, तुम्ही कसे आहात? तुमच्याकडे पाऊस आहे की नाही सांगत जरा लागा. कमेंट करून सांगत जावा जरा. ठीक आहे. तुम्ही लाजताय, नका सांगू. पाहताय तुम्ही मला. सर्वांना धन्यवाद. मित्रांनो, आता माझी मैत्रीण आली होती आणि तिने मला हे शमीचं झाड दिलेलं आहे. आपलं एकदा झाड दिलेलं पण ते आपलं जळालं बरं का, आपलं आलं नाहीये. तर तिला मी आता म्हटलं ते झाड घेऊन ये. तर आता मी आपल्या हे घरी नेणार आहे, तिकडे जाताना झाड नेणार आहे. तर आत्ताच ते येऊन गेले आहेत. तर मी इथं असं ह्याला कुंडीमध्ये मी ह्याला असं रवते. मला आता वाटतं हे असं रवून ठेवावा. ह्याला काटे असतात. कुठे लावतेच कळत नाही. इथेच लावते मी. ठेवलं ह्याच्यामध्ये असं रवून ठेवलेलं आहे. ही एक काठी. असं आपल्याला हे घेऊन जायचंय. आणखीन एक रोप पण न्यायचंय आपल्याला. मित्रांनो, संध्याकाळच्या वाजले आहे 8:25. फार कंटाळा येतो बाई इकडं. आता काय करावं? आता आपल्याला गावी गेले तर कामच करू वाटणार नाही. स्फूर्ती येते तिकडे. फ्रेश होतं माणूस एकदम. आता थोडंसं काहीतरी कामाला लागते. आज मी जास्त व्हिडिओ बनवला नाही. आज भरपूर मैत्रिणी ये जा, मी पण बाहेर गेले, त्या पण आपल्याकडे आल्या. माहिती झालं की येऊन भेटून जातात. ज्यांचा माझ्यावर जीव आहे, प्रेमाच्या गोष्टी आहेत. मैत्रिणी येतात, भेटतात, जातात. मीही गेले होते जरा बाहेर बऱ्याच वेळात. जाता मला जर कुठे कोणाचं, मी ज्या साईडला मी गेले तिकडं माझे मैत्रिणी असले की मी निघते जाते. आणि माझा स्वभाव असा आहे ना, मी वेळ काढून जाणारी व्यक्ती आहे. मला जर एखाद्याचा स्वभाव मला आवडत असेल तर मी, आणि एखाद्याचा स्वभाव मला आवडत असेल, त्या व्यक्तीच्या सर्व जे काही असतील ना ते राग, रुसवे, दुर्गुण, तो मी इग्नोर करते. आणि त्या व्यक्तीला मी वारंवार भेटते. ती कुठेही असो, मी अचानक जाते. अशी माझा असा स्वभाव आहे. एकदा का माझं मन लागलं ना तर त्या व्यक्तीपासून लवकर निघत नाही आहे. अशा बऱ्याच मैत्रिणी आहेत. बऱ्याच मी जाते. आत्ता पण माझ्याकडे एक मैत्रीण आली होती, नागूताई भोसले. आता आल्या होत्या. बऱ्याच गप्पा मारल्या.
त्या जवळजवळ माझ्याकडे आले असतील तर 5:45 वाजता आले होते. 5:45 7 7:30ला गेल्या. चहा वगैरे घेऊन टोचते इकडं केस गुंतले वाटतं आणि निघाले. ओढ लागत होती इथे, तर ते आत्ता गेल्या मगाशी. आणि कॅमेरासमोर नाही आवडत, म्हणजे लाज वाटते त्यांना बोलायला. तर आता मी आणि माझं सगळं लक्ष वारीकडे. आता मी इकडे आले ना, नाही तर ह्या वर्षी माझा विचार होता सोहळ्याच्या वारीत जायचं. पुण्यावरनं आळंदीवरनं आम्ही जाणार होतो. आमचा प्लॅनही झाला, पण माझ्या मैत्रिणीचा पण अजून फोन नाही आला. आम्हाला दोघींना जायचं होतं, तिचा पण अजून काही कॉल आलेला नाही. म्हणजे आम्ही ती आळंदीवरनं 20-22 दिवसाची वारी असते आळंदीवरनं. आणि आम्ही जिथून जातो ना, मी जिथून जाते तिथून 6 दिवसाची वारी असते. 6 दिवसाची वारी असले की आम्ही 5-6 ड्रेस घेऊन जाते, एक बॅग असते. आणि ही 24 दिवसाची वारी मी पण विचार केला कसं काय एवढे कपडे घेऊन. एवढं शक्य होतं, होणाऱ्याने होतं बरं का. आपण प्रपंचात मन घालतो म्हणून आपलं शक्य होत नाही. एकदा वारीला लागलं काही डोक्यात येत नाही. अहो, आपल्या माहेरी पण एवढी उडबस होत नाही. एवढं माहेर, एवढं त्या वारीमध्ये असतं, एवढं दिंडीमध्ये असतं. तुम्ही जर का एकदा वारीला जाल ना, तुम्ही निश्चित तुमच्या मनामध्ये हा प्रश्न होईल, अरे आपण एवढ्या वर्षी काय केलं या प्रपंचामध्ये. आणि तो आठवतं ते माणूस, अरे आपण आधीच यायला पाहिजे होतं, आपल्याकडं फार मोठी चूक झाली. आणि हळहळ व्यक्त करतो माणूस, आपण खूप ईश्वरा परमार्थाला लागलो. बघा तुम्ही एक अनुभव घेऊन बघा न जाणाऱ्याने. आणि जाणाऱ्यानं काय जो नेहमी वारीला जातो ना, कधीतरी काही झालं की एवढं नाही, पुढच्या वर्षीचं काय खरं का बघू पुढच्या वर्षी असं म्हणतं माणूस. पण जशी आणि आपण म्हणतो नाही आता नाही जायचं आपल्याला. जशी वारी जवळ येते ना, तसा वेध लागतो, वेध वारीचा, जसा मला लागलेला आहे. तर भले आळंदीची मी सांगू शकत नाही मी जॉईन करेल का नाही, संगत सोबतवर असतं. आणि पण इकडून तर फिक्स असतं, 6 दिवसाची वारी असते ती फिक्सच असते. पण ह्या वर्षी आम्हाला आळंदीवरून जायचं होतं वारीला. पण काय आता अजून काय कोणाचं ज्यांच्याबरोबर जायचं त्यांचा काही कॉल नाही आला. तर त्या मैत्रिणीला मी असं म्हटलं की चला एकदा वेळ काढा, चला वारीला. शक्य नाही आहे 2 दिवस 4 दिवस येऊ शकता, माझ्या घरनं चला 5-6 दिवसाची वारी आहे, बघा एकदा येऊन. तर त्या माऊलीचं उत्तर काय होतं, भोसले ताई होते, त्यांचं उत्तर काय होतं, त्यांची मुलं लहान आहेत, मुलगी वगैरे आहे, लहान आहे त्यांची, आणि त्यांना घरी जास्त लक्ष द्यावं लागतं. आणि प्लस त्या सगळ्या बहिणी आहेत आणि त्यांना भाऊ नाही आहे. आई वडील थोडेसे थकलेत, थकलेत म्हणजे वडील, आई आहे अजून जरा कणखरच आहेत, पण त्या हिशोबाने वडील जरासे शांत असतात. आणि त्या मला म्हणाल्या त्यांना भाऊ नाही आहे, आईकडे पण त्या लक्ष देतात बरं का. तर मी म्हटलं चला एकदा वारीला. त्या म्हणाल्या मीराताई मला पण ही वारीला यावं वाटतंय, पण माऊली कधी बोलू देईल काही सांगता येत नाही. पण मला तुम्ही वर्षातनं एकदा वारी करता, पण मला जेव्हा पण कधी माझ्या आईवडिलांची आठवण झाली ना, मी हातातलं काम तसंच सोडते ना, आधी लगेच इकडं पळत येते आईवडिलांकडे येते. आणि माझ्यासाठी हीच पंढरी आहे. खरंच खूप छान. हे उत्तर ऐकलं ना, मी पण थोडे स्तब्ध झाले. म्हटलं अरे फार समाधान वाटले. म्हटलं हो असं. मी म्हटलं ताई मी व्हिडिओ करू का, तुम्ही बोलता का, म्हटलं तुम्ही छान बोलताय. नाही म्हणे मीराताई मला नको, आणि तुम्ही नंतर सांगा म्हणे, तुम्ही नंतर मी जे बोलले ते. मी म्हटलं ठीक आहे. तर अशा प्रकारे त्यांचा मेसेज मी तुमच्यापर्यंत पोहोचवला. मी मीराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता पाहिल्याबद्दल पुन्हा धन्यवाद. आणि तुम्ही जर माझ्या माझे व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, माझ्या व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका. कुठून व्हिडिओ पाहता फक्त कमेंटमध्ये लिहा. तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहता, कमेंट करायला काय जाते हो. मला पण समाधान होतं, स्फूर्ती येते की मला माझे सबस्क्राईब मला इकडून पाहतात, ह्या गावातनं पाहतात. तुम्हाला काय माहिती असेल, तुम्हाला वाटत असेल की हां मी इकडे, आता एका वैभव वाडेकरनी कशी मला कमेंट केली, मी ती पूर्ण केली, तसं तुम्ही सांगू शकता. नक्कीच मी प्रयत्न करेन. तुम्हाला कशा पद्धतीने माझे व्हिडिओ आवडतात, कुठून तुम्ही पाहतात हे मला कमेंट करून सांगा. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि इतरांचीही घ्या.
पाऊस पाणी आहे, स्लो जा आणि स्लो या. बाय बाय. आपला जीव फार मौल्यवान आहे. प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्या.